ऑल माय डिअर फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जया जाधवकडून सस्नेह नमस्कार. आपण इंग्रजी व्याकरण शिकत आहोत आणि इंग्रजी व्याकरण शिकण्याचा उद्देश आपला आहे की आपल्या इंग्रजीमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या भरून निघाव्यात. कारण व्याकरण हा भाषेचा पाया आहे हे सर्वांना माहीत आहे आणि तो पाया जर कच्चा असेल तर भाषा परिपक्व कशी होणार. सो in language, when we learn grammar, in grammar there is the most important chapter, that is the tenses. व्याकरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे काळ, आणि काळ हे जर चांगले समजले तर आपल्याला पुढील सर्व गोष्टी समजण्यासाठी त्याचा अत्यंत उपयोग होतो. आणि म्हणून आपण काळ शिकत आहोत आणि कालच्या व्हिडिओपर्यंत आपण जे काळाचे 3 मुख्य प्रकार आहेत त्यातील 2 मुख्य काळांचा आपण अभ्यास पूर्ण केलेला आहे. म्हणजे वर्तमान काळाचे आपण 4 प्रकार शिकलो, भूतकाळाचे 4 प्रकार शिकलो आणि आता इथून पुढे आपल्याला भविष्य काळामध्ये प्रवेश करायचा आहे. सो बिफोर दिस वी लर्न 4 सबकाइंड्स ऑफ प्रेझेंट टेन्स, 4 सबकाइंड्स ऑफ पास्ट टेन्स, and today we are going to learn about future tense, and we shall learn today 2 tenses of future, that is simple future and continuous future. भविष्यकाळाचे आज आपण 2 प्रकार समजून घेणार आहोत, साधा भविष्यकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. तत्पूर्वी भविष्यकाळ म्हणजे काय हे थोडंसं समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. भूतकाळ म्हणजे गेलेला काळ, वर्तमान म्हणजे सध्याचा काळ आणि भविष्यकाळ म्हणजे येणारा काळ. आमच्या कॉलेज जीवनामध्ये ज्या शहरात मी शिकत होतो मला आज आठवतं की ते रस्त्यावर काही लोक पोपट घेऊन बसायचे. पोपट माहिती आहे ना, पॅरट. आणि ते पोपट घेऊन बसायचे आणि त्याच्या पुढे त्यांनी अशा काहीतरी पाकिटामध्ये चिठ्ठ्या घालून ठेवलेल्या असायच्या आणि मग तो लोकांना सांगायचा भविष्य बघायचे काय, राशी भविष्य बघायचे काय, तुमचं भविष्य बघायचे काय, सुखदुःखाच्या गोष्टी बघायच्या काय. आणि असं तो गोड आवाजात लोकांशी बोलायचा आणि अक्षरशः खेड्यातलेच नव्हे तर शहरातले तरुण सुद्धा त्याच्यासमोर जाऊन त्या काळामध्ये काहीतरी मला वाटतं 4 आणे 8 आणे असे पैसे देत आणि मग तो त्या पोपटाला सांगायचा मिठू या व्यक्तीचं तू भविष्य सांगू शकतोस का, जा एक भविष्यवाणी घेऊन ये. आणि मग तो पोपट तुर जायचा, एक पाकिट आणायचा आणि मावाचं नकायचा मित्रा तुझ्या भविष्यामध्ये परमेश्वराने तर खूप चांगल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, परंतु तू थोडासा त्यामध्ये कमी पडलास, तेव्हा तू सोमवार गुरुवार आणि शनिवार असे उपवास केलेस आणि अमक्या देवाला जर नवस केलास तुझं भविष्य उज्ज्वल आहे. अशा प्रकारच्या कथा आम्ही आमच्या तरुणपणामध्ये ऐकल्या होत्या. आता ते पोपटवाले बहुतेक संपलेत, कारण ही अंधश्रद्धा आता लोकांच्या मनात संपत चाललेली आहे. परंतु भविष्यकाळ मात्र हा एक महत्त्वाचा काळ आहे आणि तो आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो आणि तो असायला पाहिजे. आणि तो भविष्यकाळ व्याकरण शिकत असताना आज आपण भविष्यकाळाच्या व्याख्याविषयी समजून घेऊ. प्रथमतः आपण भविष्य म्हणजे येणाऱ्या काळ ही सोपी व्याख्या केलेली आहे आणि म्हणून फ्युचर टेन्स म्हणजे येणारा काळ. आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा 4 प्रकार पडतात, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस. आज प्रथम आपण सिंपल फ्युचरला समजून घेऊ. सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्य म्हणजे काय, साधा भविष्यकाळ म्हणजे काय, तर त्याची व्याख्या सर्वसाधारण अशी केली जाईल. प्रथम मराठीमध्ये जेव्हा क्रियापद असं दर्शवतं की कृती घडेल तेव्हा त्या क्रियापदाला साधा भविष्यकाळाचे क्रियापद समजावं.
इंग्लिशमध्ये अशी वाक्य होईल, when the verb denotes that action will take place, that is said to be in simple future tense. कृती घडली नाही, सध्या घडत नाही, पण घडण्याची शक्यता आहे, घडेल असा आपण अंदाज करतो, दॅट इज सिंपल फ्युचर टेन्स. तर ह्या सिंपल फ्युचर टेन्स मध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे, दोन शब्द आहेत. शाल आणि विल. ह्या शाल विलच्या वापरातून तुम्हाला सिद्ध करता येईल की हे वाक्य साधा भविष्यकाळाचं आहे. पहिल्या प्रथम आपण हे समजून घेऊ, शाल आणि विल या दोघांचा वापर करीत असताना एक व्याकरणाचा नियम आहे. प्रथम पुरुषी कर्ता जर असेल, आता प्रथम पुरुषामध्ये दोनच शब्द येतात, आय आणि वी. तर सर्वसाधारणपणे आय वीच्या जोडीनं शाल हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं आणि बाकी जे सर्व कर्ते आहेत, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, सिंग्युलर प्लुरल, त्यासाठी काय वापरायचे, विल. हा एक सर्वसाधारण नियम आहे. काय घडतंय, आजकाल लोक शालचा वापर करणं विसरत चाललेले आहेत. अर्थात आय बरोबर विल वापरल्यानंतर फार मोठी चूक होते अशातला भाग नाही, किंवा विलच्या नंतर विल वापरलं तर चुकतं वाक्य असं म्हणायचं नाही. पण ज्या ती दोन सहाय्यकारी क्रियापद आहे, म्हणजे त्यामध्ये निश्चितच व्याकरणकर्त्याला काहीतरी सूचित करायचे आणि म्हणून नेहमी आपण लक्षात ठेवू, आय वीच्या जोडीनं निमित्त वाक्य वापरायचे, शाल वापरायचे. आता हे एकाच काळात नाही, भविष्यकाळाच्या प्रत्येक प्रकारात तुम्हाला शाल दिसणार आहे. मग तो चालू भविष्यकाळ असेल, पूर्ण भविष्यकाळ असेल, चालू पूर्ण भविष्यकाळ असेल. म्हणून ह्या सर्वांसाठी आपल्याला हे लक्षात ठेवायचे की शाल हा प्रथम पुरुषी, एकवचनी, अनेकवचनी कर्त्या जोडून वापरणारा सहाय्यकारी क्रियापद आहे. ओके, एक गोष्ट क्लिअर कर, बाकी सर्वांसाठी विल वापरायचे. मग आपण व्याख्या पाहिली, कृती घडेल असं क्रियापद दाखवतं. मग असं घडेल असं आपण बोलत असताना मराठीत कसं बोलतो, मराठीत बोलतो मी त्याला गोष्ट सांगेल. आता आपल्या मराठीमध्ये हा एक पुन्हा मजेशीर भाग आहे. पुष्कळ लोक भविष्यकाळामध्ये सांगेल असं न म्हणता काय म्हणतात, सांगेन. खरं म्हणजे शुद्ध मराठीमध्ये आपण लचा वापर करायला पाहिजे. मी मोठा होईल का होईन, काय म्हणायला पाहिजे, मी मोठा होईल. पण लोक कुठून तरी काहीतरी ऐकतात आणि नचा वापर करतात. म्हणून इंग्रजीचं आणि मराठीचं नातं आपण जर समजून घेतलं, इंग्रजीमध्ये सुद्धा काय पा ल, शाल, तसं मराठीमध्ये सुद्धा काय ल. मग तुमचा हा न आपोआप संपून जाईल. म्हणजे तुम्ही शिकत आहात इंग्रजी, पण इंग्रजी बरोबर तुमची मराठी सुद्धा सुधारेल. आता तुम्ही ऐका, आजपासून लोक तुमच्याशी काय बोलतात आणि तुम्ही काय बोलतात. तर तुम्ही न म्हणत असाल तर माझी मित्रांना तुम्हाला विनंती आहे की आपण ल बोलूया आणि आपल्या मराठीला सुद्धा अधिक शुद्ध करण्याचा प्रयत्न करू. ओके, मी त्याला गोष्ट सांगेल. मग हे वाक्य जर इंग्लिशमध्ये लिहायचं ठरलं त्याला एक स्वतंत्र वाक्यरचना तयार होते. वाक्यरचना काय आपली, सब्जेक्ट एव्ही प्लस मेन वर्ब प्लस आरपी. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, एव्ही म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, शाल विल या दोघांपैकी योग्य ते. मेन वर्ब, या ठिकाणी मूळ क्रियापदाचं कोणतंही रूप बदलत नाही, वर्तमान काळाचं जे रूप असतं तेच क्रियापद आपल्याला तिथे वापरायचे विदाउट एनी सफिक्स. आरपी म्हणजे उरलेला भाग. आपला करता आहे मी, इंग्लिशमध्ये आय,
सहाय्यकारी क्रियापद शॅल टेल हिम अ स्टोरी. आय शॅल टेल हिम अ स्टोरी हे वाक्य कुठल्या काळात झालं? साध्या भाषकाचं वाक्य तयार झालं. हे झालं होकारार्थी वाक्य. आता होकारार्थीचा नकारार्थी करणं यासाठी आपल्याला आता सवय लागलेली आहे. जिथं सहाय्यकारी क्रियापद आलं त्याच्या जवळ नॉट वापरलं वाक्य निगेटिव्ह होईल. म्हणजे वाक्य कसं होईल आता निगेटिव्ह? आय शॅल नॉट टेल हिम अ स्टोरी. आय शॅल नॉट टेल हिम अ स्टोरी. मी त्याला गोष्ट सांगणार नाही. होकारार्थी नकारार्थी वाक्य रचना अत्यंत सोपी आहे. सब्जेक्ट, ऑक्झिलरी वर्ब, मेन वर्ब, आरपी, ऑक्झिलरी वर्ब विसरू नका. शॅल बी, प्रथम पुरुषाला शॅल, बाकी सर्वांसाठी विल. आणखीन आपण 2 वाक्य घेऊ. मुली झाडाखाली फुले गोळा करतील. मुली झाडाखाली फुले गोळा करतील. करता कोण आपला? गर्ल्स. सहाय्यकारी क्रिया तृतीय पुरुष आणि उपस्थिती म्हणून विल. गोळा करणे कलेक्ट. काय? फ्लावर्स. कुठे? अंडर द ट्री. गर्ल्स will collect flowers under the tree. Negative. Girls will not collect flowers under the tree. फक्त सहाय्यकारी क्रियापद आपल्याला जर अगदी चांगले पाठ असतील, लक्षात असतील तर साध्या भविष्यकाळाचं वाक्य चुकण्याचा प्रश्नच येत नाही. इतकं तर सोपं काय. आणखीन एक शेवटचं वाक्य. माझी बहीण मला मदत करील. माझी बहीण मला मदत करील. भविष्यामध्ये असं घडेल असं तो एक भाऊ सांगतो तेव्हा हे वाक्य मराठीमध्ये असं बोलले, माझी बहीण मला मदत करेल. इंग्लिशमध्ये my sister will help me. आणि त्याला जर माहित असेल की माझी बहीण मला मदत करणार नाही तर इंग्लिश मध्ये कसं म्हणेल? my sister will not help me. इतक्या सोप्या पद्धतीनं आता आपल्याला साधा भविष्यकाळाचा वाक्यरचना करता येईल, भाषांतर करता येईल. सहाय्यकारी क्रियापद मात्र आचरणतेने वापरा. एवढं सांगून आपण साधा भविष्यकाळाचा निरोप घेऊ. काही अडचण नाही ना? आता बहुतेक अडचण नसेल असं मी गृहीत धरतो. आणि जर अडचण आलीच तर आपल्या सिनियर लोकांना किंवा आई वडील जर घरामध्ये सुशिक्षित असतील त्यांना जरूर विचारा. आणि आपली वाक्यरचना त्यांना समजली तर तुम्हाला भविष्यकाळात ते वाक्य समजून सांगतील. ओके. भविष्यकाळाचा पहिला प्रकार संपला. दुसऱ्या काळामध्ये झालेला तो म्हणजे कंटिन्युअस फ्युचर. कंटिन्युअस फ्युचर टेन्स आणि याचे सहाय्यकारी क्रियापद आहे शॅल बी, विल बी. म्हणून बी ऍडिशनल आले पण तो शॅल विल कायमचे आहेत आणि प्रत्येक काळात येणार तुम्हाला पहा. साऱ्यामध्ये शॅल विल आणि कंटिन्युअस मध्ये काय? शॅल बी, विल बी. आता या कंटिन्युअस फ्युचरची व्याख्या आपण समजून घेऊ. मराठीमध्ये व्याख्या केली जाते जेव्हा क्रियापद असं दर्शवतं की कृती चालू असेल
तेव्हा त्या क्रियापदाला चालू भविष्यकाळाचं क्रियापद म्हणावं, म्हणजे ते वाक्य चालू भविष्यकाळाचं असेल. इंग्रजीमध्ये हीच व्याख्या अशी केली जाईल. When the verb denotes that the action will be going on, that is said to be in continuous future tense. कृती चालू असेल असा आपण अंदाज करतो आणि त्या अवस्थेला म्हणायचं कंटिन्युअस फ्युचर टेन्सचं वाक्य. मराठीमध्ये कसं बोला? शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारित असेल. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारित असेल. इंग्लिशमध्ये होईल वाक्यरचना सब्जेक्ट प्लस एव्ही प्लस मेन वर्ब with ing plus RP. सर्व चालू काळाचं लक्षण आहे. सर्वांना माहिती आहे ज्या ज्या ठिकाणी चालू हा शब्द आलेला आहे काळाच्या नावामध्ये तिथे आपल्याला क्रियापदाला काय जोडायचा? आयएनजी प्रत्यय. आणि म्हणून याही ठिकाणी आपल्याला क्रियापदाला आयएनजी प्रत्यय जोडायचा आहे. मात्र सहाय्यकारी क्रियापद वापरायचे शॅल बी विल बी. नियम तोच, प्रथम पुरुषासाठी शॅल बी, बाकी सर्वांसाठी विल बी. इतर का आपला शिक्षक आहे तृतीय पुरुषी एकवचनी म्हणून टीचर विल बी आस्किंग क्वेश्चन्स टू द स्टुडंट्स. टीचर विल बी आस्किंग क्वेश्चन्स टू द स्टुडंट्स. वाक्य तयार झालं. निगेटिव्ह करायचं. आता निगेटिव्ह करताना मात्र सहाय्यकारी क्रियापद विल बी आलेले आहे, म्हणजे ह्या क्रियापदामध्ये दोन शब्द आलेले आहेत. मग टीचर विल बी नॉट असं न म्हणता काय म्हणायचंय? टीचर विल नॉट बी. हे थोडंसं गांभीर्य लक्षात घ्यायचं आहे. आता सिनियर लोक ह्या चुका करत नाहीत, पण हायस्कूल जीवनापर्यंत मात्र ह्या चुका होऊ शकतात याचा मला अंदाज आहे. म्हणून आपण निगेटिव्ह करताना असं बोलणार आहोत, टीचर विल नॉट बी. बाकी पुढचं वाक्य ॲज इट इज. टीचर विल नॉट बी आस्किंग क्वेश्चन टू द स्टुडंट्स. वाक्यरचना पुन्हा एकदा लक्षात घ्या. करता सहाय्यकारी क्रियापद मेन वर्ब विथ आयएनजी प्लस आरपी. आणखी दोन वाक्य शिकू, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तुम्हाला अधिक त्यामध्ये समजू शकेल. शेतकरी शेतात काम करत असतील. शेतकरी शेतात काम करत असतील. वाक्य तयार होईल. फार्मर्स विल बी वर्किंग इन द फील्ड. फार्मर्स विल बी वर्किंग इन द फील्ड. निगेटिव्ह पुन्हा सहाय्यकारी झालंय विल बी, पण दोघांच्या मध्ये नॉट. फार्मर्स विल नॉट बी वर्किंग इन द फील्ड. वाक्य निगेटिव्ह राहिलं. निगेटिव्ह करताना थोडीशी सतर्कता बाळगायची, जागरूकता बाळगायची. गडबडीनं नॉट वापरताना बीच्या नंतर नको, तर बीच्या अगोदर जर वापरला तर तुम्हाला निगेटिव्ह वाक्य तयार करता येईल. शेवटचं वाक्य आम्ही वर्गात पुस्तक वाचत असू. आमची कृती चालू असेल
आम्ही वर्गात पुस्तक वाचत असेल असं म्हणतात. आम्ही वर्गात पुस्तक वाचत असू, ते कृती चालू असेल. आता आपला प्रथम गोष्ट आहे, वी शॅल बी रीडिंग बुक इन क्लास. वी शॅल बी रीडिंग बुक इन क्लास. निगेटिव्ह शॅल बीच्या मध्ये नॉट म्हणजे वी शॅल नॉट बी रीडिंग बुक इन क्लास. वाक्य निगेटिव्ह झाला. आम्ही वर्गात पुस्तक वाचत नसू. या पद्धतीनं आज आपण भविष्यकाळाचे दोन प्रकार समजून घेतले. काळाची सहाय्यकारी क्रियापद त्याला चांगली समजलेले आहेत आणि जो कधी विसरत नाही अशा लोकांना कुठलाही काळ त्रास देणार नाही. आणि काळाचा सिक्वेन्स तुमच्या पुढे बरोबर येत आहे म्हणून दोन काळ आपण अवघ्या 20 मिनिटांमध्ये शिकू शकलो. आणि हे दोन काळ आपल्याला समजून घेतले तर पुढे दोन काळ समजून घ्यायला सुद्धा तेवढाच वेळ लागेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण भविष्यकाळ आणि चालूपूर्ण भविष्यकाळ याचा अभ्यास करून आपण त्या क्लासमध्ये काळाची सांगता करणार आहोत. आणि मग काळामध्ये आपण जे शिकलो त्याच्याविषयी आणखी काही गोष्टी मला तुम्हाला समजून सांगायच्या. परंतु पुन्हा हे सांगणार आहे, काळ शिकत असताना त्या काळाची वाक्यरचना, त्या काळातील सहाय्यकारी क्रियापद आणि निगेटिव्ह करत असताना नॉटचा योग्य त्या ठिकाणी वापर कसा करायचा. जे आज प्रथम व्हिडिओ पाहत आहेत त्यांना माझी विनंती आहे, आपले व्हिडिओ इतरांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर आवडला तर तुमचे कॉमेंट्स असतील तर ते कळवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही जर व्हिडिओ सबस्क्राईब केला नाही तर तुम्हाला पाठीमागचे व्हिडिओ ऐकायला मिळणार नाही. आणि उदय कोचिंग क्लासची ही परंपरा आहे, त्यांनी सुरुवातीपासून क्लास अटेंड केला त्यांना पुढचे क्लासेस समजतात. म्हणून माझ्या संपूर्ण व्याकरणाची जी मी रचना केलेली आहे ती अगदी शिस्तबद्ध आहे. आणि ती शिस्तबद्ध वाक्यरचना तुम्हाला रचना समजून घ्यायची असेल तर पहिल्या व्हिडिओपासून तर या व्हिडिओपर्यंत तुम्ही सातत्यानं बघा. तुम्हाला स्वतःला फायदा होईल आणि त्यातून तुम्हाला आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना त्याची माहिती दिली तर त्यांना सुद्धा फायदा होऊ शकेल. तुम्ही सर्वजण आनंदाने व्हिडिओ पाहतात आणि त्या पद्धतीनं मलाही आनंद होत आहे की माझ्या ह्या उतार वयामध्ये मला महाराष्ट्रातील काही जनतेची सेवा करण्याची परमेश्वर संधी आहे. आज आपण इथंच थांबू. सर्वांना पुन्हा नमस्कार. पुन्हा भेटू दोन काळ शिकण्यासाठी पुढच्या तासाला. थँक्यू. हॅव गुड टाईम.